घेऊन तुम्हाला आता खेळावं लागेल, कारण 5 मिनिटाचा तुम्हाला अजून अवधी दिला होता. जर त्याच्यानंतर अजून तुम्ही उशीर केला तर मात्र एक्स्ट्रा पेनल्टी मध्ये वाढ केली जाईल. सूरज गायकर वाकलन यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या, त्या म्हणजेच जीसीसी क्रिकेट क्लब एकटपाडा क्रिकेट संघाला तेही युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. परंतु आज अलीकडे किशोरदा बैलगाडा क्षेत्र क्रिकेट क्षेत्र ऑनलाईन भरपूर प्रेक्षक असतात. आज मला वाटतं मोठा आयोजन असल्यामुळे तितकेच चांगले बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील ऑनलाईन, तितकेच क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील आपण प्रेक्षक देखील पाहताय. त्या सर्व मायबापांचं प्रेक्षक बाबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चलेंगे मैदान की तरफ, बॉलिंग लेकर पहले गेंदबाज विश्वास पाटिल के सुपुत्र आदिनाथ पाटिल, लंबे कद के गेंदबाज. पहली गेंद के ऊपर तेज रफ्तार यहां पर फेंकी, लंबे कद का उतना ही गेंदबाज, उतना ही लंबे कद का ताकतवर बल्लेबाज जाना जाता है. हॅलो बघा, खऱ्या अर्थानं पेनल्टी ऍक्सेप्ट 2 धावांची करून देखील 8 खेळाडूंनी खेळतायत, ते म्हणजे तोंडरे क्रिकेट संघाचे खेळाडू. ही माहिती आम्ही पुढच्या संघांना देखील सांगतोय. जर आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल आणि प्रथमतः म्हणजेच विनर वर्सेस विनर्स मॅच होणार नाहीये, फ्रेश सामने होतील, एक एक सामने होतील. आणि जर पुढचे पडघे विरुद्ध किरवली जर आपण सामना युट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल तर प्रॉपर तुम्हाला वेळेवर येणं बंधनकारक असेल. जर उशीर केलात तर पेनल्टी होईल ऍड, कारण इथे 2 धावांची पेनल्टी घेऊन अवघ्या 8 खेळाडूंनी खेळतायत ते जय माता दी तोंडरी क्रिकेट संघाचे खेळाडू. ही सूचना आम्ही सर्व संघांना पोहोचवतोय. गेंदबाज तयार, नियमावली अतिशय कडक तुम्ही या ठिकाणी पाहताय आणि या नियमांचं पालन करत असताना रायगढ़ के सबसे दमदार खिलाड़ी यानी कि विश्वास पाटिल, इनके सुपुत्र आदिनाथ पाटिल इस गेंदबाजी कर रहे. बोलो तैयार आदिनाथ अभी तक. तो इस बार भी बेहतरीन गेंदबाजी, लगातार 4 गेंदे डॉट. क्या कर रही है मैदान के अंदर जीसीसी एकटपाड़ा टीम, शायद दबाव में है, शायद पहले पावर प्ले में सिर्फ 8 खिलाड़ी लेकर खेल रही है. पूरा ऑफसाइड की फील्ड जो है वो खुली है, उसका फायदा लेना चाहिए. लेकिन अब तक मैं बात करूंगा, आदिनाथ ने जाना है कि पेनल्टी मिले, खिलाड़ी कम है, उसी लाइन ऑफ लेंथ के साथ इस विकेट के ऊपर गेंदबाजी इस बार बैट के निचले हिस्से में लगी है. लो फुल टॉस फ्लिक कर दिया गया नॉन साइड में. अंपायर के निर्णय की प्रतीक्षा, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. टीम जीसीसी एकटपाड़ा का मंगेश गायकर नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है, सबसे अनुभवी खिलाड़ी इस टूर्नामेंट के लिए. प्लेयर ऑफ द सीरीज यानी कि मैन ऑफ द सीरीज के लिए 2 व्हीलर चमचमाती भी बाइक दी जाएगी. कौन होगा इस सीजन का पहला? हालांकि बदलापुर की हमने नगर सेवक ट्रॉफी दी, योगेश मात्रे भुग्या वो बाइकर मैन रहा, लेकिन प्रथम था रायगढ़ में कौन सा वो खिलाड़ी होगा जो इस मैन ऑफ द सीरीज का 2 व्हीलर का दावेदारी पेश करेगा. आदिनाथ तैयार, तो थोड़ा सा बाउंसर, तीखा बाउंसर, शॉर्ट बॉल चाल लिया इस गेंद ने और इसी के साथ पावर प्ले का ओवर पहला समाप्त. पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 6 बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर. बघा, सर्व या स्पर्धेची आमची संकल्पना आहे, जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आणि साक्षी स्टार ट्रॉफीचे आमचे सर्व साक्षी इंटरमेडिएटचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय सतीश शेठ मात्रे इनामपुरी, संजय शेठ मात्रे इनामपुरी आणि किशोर दादा पोरजी यांच्या वतीने सर्व प्रेक्षक खेळाडू यांना एक सूचित करण्यात आलेला आहे की प्रत्येक दिवशी आपणा सर्वांची स्नेह भोजनाची व्यवस्था आमचे सतीश शेठ मात्रे इनामपुरी
त्यांच्या माध्यमातून केलेली आहे. सर्वांना नम्र विनंती आहे की दुपारच्या सत्रामध्ये सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावं, कारण आज सुपर संडे अर्थात एक स्पेशालिस्ट संडे असणार आहे आणि नॉनव्हेज भोजनाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. हो टू रॉकस्टार प्रवीण. तसेच महागुरु काल संकष्टी चतुर्थी होती, भरपूर जण आज कदाचित सुपर संडे, परंतु बघा प्रकाश वास्कर कुंडेवाल आणि अमर भोईर कुक डालमुंडी व्यासपीठाच्या बरोबर मागे तुम्ही पाहू शकाल त्यांचा हा स्पेशल कुक प्रकाश वास्कर म्हटल्यानंतर बनवण्यासाठी या ठिकाणी आलेत डालमुंडी स्पेशलिस्ट आमचे कुक आज प्रकाश वास्कर साहेब, अमर भोईर साहेब यांचा मी सह. हेलो, तो पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल बात करेंगे 6 रन 4 ओवर का मैच अभी भी बचा हुआ है, तो खिलाड़ी कहीं ना कहीं थोड़े से अभी भी नजर नहीं आ रहे. चलिए, पूरे खिलाड़ी अब तैयार हो चुके हैं. 11 के 11 खिलाड़ी मैदान के अंदर. एक सर्कल का जो ओवर था उसकी वजह से अब सभी खिलाड़ी मौजूद है मैदान के अंदर. तो जाएंगे मैच की तरफ. अब यहां से मंगेश पिछली जो 6 गेंदें नॉन स्ट्राइक एंड पर थे, अब स्ट्राइक एंड पर रहते हुए, और ये पहचान है इस खिलाड़ी की. अनुभवी खिलाड़ी है. मिड ऑफ के ऊपर से गेंद सीमा रेखा की तरफ 400 के स्ट्राइक रेट से अपने पारी की शुरुआत. 4 रन. क्या बढ़िया बहाल बल्लेबाजी की शुरुआत मोहर लगाते हुए जीसीसी एकटपाड़ा टीम के बल्लेबाज मंगेश गायकर ये बहुत बड़े खिलाड़ी है. और इस बार अच्छा शॉट, कितना अच्छा संपर्क हुआ बल्ले और गेंद का, और अंपायर का निर्णय की प्रतीक्षा करेंगे. सीधी गेंद, अंपायर का इशारा, आता हुआ सीधा 6 रन. सत्कार करतोय संजय भाऊ म्हात्रे. धन्यवाद डीजे. बिल्कुल यहाँ पर बल्लेबाज साहिल गायकर, साथी बल्लेबाज मंगेश गायकर, कमेंट्री बॉक्स में मैं प्रवीण गायकर आप सभी का स्वागत करता हूं. देखिए, ये पिछली गेंद थी मंगेश के लिए. हाफ ट्रैकर, थोड़ा सा उछाल मिला इस गेंद को और स्क्वायर लेग की तरफ पावर प्ले का फायदा उठाते हुए बढ़िया बल्लेबाजी. बैक टू बैक दूसरा चौका, क्या तीसरा चौका लगाकर मंगेश गायकर, ये छक्का है, माफ कीजिएगा, छक्के के बाद पहला चौका, उसके बाद छक्का. बल्ले का बाहरी किनारा लगा है और बखरा फील्डिंग. एक समय लग रहा था गेंद को रोकेंगे, आउटफील्ड फास्ट है थर्ड मैन के रीजन में. अंतिम क्षणों में गेंद को बिल्कुल रोका गया. तब तक मंगेश गायकर और साथी बल्लेबाज साहिल गायकर के पास रन लेने का पर्याप्त समय था. 2 रनों की मदद से जीसीसी एकटपाड़ा 11 टीम का स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 18 रनों के ऊपर. पिछली 3 गेंदों के ऊपर अब तक 12 रन आ चुके हैं, यानी कि इससे साफ पता चल रहा है कि बल्लेबाजी में ताकत है मंगेश गायकर के, और वो उनका बॉडी, उनका फिजिकल फिटनेस दर्शा रहा है कि अभी भी वो बड़े स्ट्रोक, साथ ही साथ परिस्थिति के अनुसार क्रिकेट खेलना आप जानते हैं. और वही जो पहले पावर प्ले में दबाव था, वो दबाव को हटा दिया और 400 के स्ट्राइक रेट से ये बल्लेबाजी. 3 गेंदों में 12 रन बनाकर खेल रहे. इस बार बैकफुट पर जाकर पंच किया है ऑफ साइड में. खराब फील्डिंग, जिसका फायदा मिलेगा मंगेश गायकर के बल्ले से. शानदार 4 रन. प्रेक्षकांची झाली या गर्दी, चौकार षटकार बघायला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरे गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. साक्षी स्टार प्राइवेट लिमिटेड इनामपुरी चषक में सभी का स्वागत है. आज सतीश शेठ, इनके मामा का ये गांव है धानसर में, और क्या कमाल का क्रिकेट. खिलाड़ियों के लिए पोषक वातावरण, मैदान है, उतना ही खूबसूरत ये मंच भी सजाया गया और मेहमानों की तादाद, और आज मात्र खाने का, मुंडी का भी इंतजाम किया जाएगा. मिड ऑफ में अच्छी फील्डिंग नजर आती हुई. अगर यहाँ पर थोड़ी सी भी गड़बड़ाहट होती ना मिड ऑफ के खिलाड़ी की ओर से, तो डेफिनेटली ये भी चौका मंगेश गायकर के बल्ले से आ सकता था. लेकिन अंतिम गेंद इस ओवर की बची हुई है. पिछली गेंद बेहतरीन फील्डिंग नजर आई. डेफिनेटली अपनी टीम के लिए 4 रन बचाए इस फील्डर ने. तारीफ काबिल फील्डिंग का प्रदर्शन.
ये होता है कभी कभी आप अच्छी फील्डिंग करते हो तो आपके बॉलर का भी मनोबल आप बढ़ाते हो। स्लोवर ओवर गेंद, शायद सोच रहे थे कि फंसाएंगे बल्लेबाज को, अरे मंगेश भी इतना कमजोर नहीं है, इन स्लोवर गेंदों को फंस जाए और सीधा गेंद को खेला ऑन साइड डिप बैक और स्क्वायर लेग के ऊपर से। अंतिम गेंद के ऊपर 6 ओवर की समाप्ति। पहले ओवर में 6 आए थे, ये महंगा ओवर, इस ओवर में 22 रन आए, यानी कि 2 ओवर की समाप्ति के बाद 28 रन। सन्माननीय साक्षी इंटरप्राइजेस सर्वे सर्वा संजय शेठ मात्रे इनामपुरी या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे। स्वागत। पाण्याची पूर्तता करायची आहे बघा। चला वळूया डीजे प्रवीण यांच्याकडे। प्रेक्षकांची झाली या गर्दी, चौकार षटकार बघायला, या सती दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला, आमच्या सती दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरी गावाला, आमच्या सती दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला। सन्माननीय साक्षी ट्रॉफी 2025 दमदार ऑर्गनायझर साक्षी इंटरप्राइजेसचे MD अर्थात मॅनेजिंग डायरेक्टर संजय शेठ म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, काश्मीर से कन्याकुमारी, हर घर घर में है पहचान हमारी, आमचे बालादादा मडवी यांचं इथे आगमन झालेलं आहे। बालाशेठ मनपूर्वक आपलेही जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने सरसे स्वागत आहे। महागुरु MD साहेब संजय म्हात्रे साहेब आल्यानंतर बरोबर तुम्ही स्क्रीनवरती त्यांना पाहताय, बालाराम शेठ यांना पाहताय, ही त्रिमूर्ती आपण व्यासपीठावरती। आज मागाशी उल्लेख केला, काल चतुर्थी होती, आज डाल मुंडी वजरी तुम्हाला खास करून प्रेक्षकांना दिली जाईल बघा। डाल वजरी मुंडी तयारच होते। प्रकाश वास्कर स्पेशलिस्ट कुक मुंडी, कुंडेवाल अमर भोईर साहेब अगदी कालता मारत असताना पातेल्यावर तुम्ही पाहू शकाल। आणि आज संपूर्ण प्रेक्षकांना खेळाडूंना ही दमदार मेजवानी आज दिली जाईल। साक्षी स्टार इनामपुरी चषकामध्ये सर्वांचं स्वागत। सतीश शेठ म्हात्रे, संजय शेठ म्हात्रे, 62-60 सरकार आज यांचा मामाचं गाव आणि आज दमदार स्पर्धा बघा। याच्यानंतर ड्रिंक ब्रेक होणार नाहीये, ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। डीजे ओम साई, डीजे रोहिंजन सागर, तुमचंही कौतुक करू तेवढं कमी, कारण तुम्ही भरपूर प्रेक्षकांचा मनमुराद आनंद घेताय। अगदी प्रत्येक मान्यवरांचा जे संगीत कार्याचा गुणगौरव गाणारं हे संगीत किशोरदादा, त्याच्यानंतर संपूर्ण निलेशदादा, ओमकार, कैलासदादा, जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांनी घेतलेली ही मेहनत, आज संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, आमचे मोहनदादा असतील, संपूर्ण त्यांचा मित्र परिवार, सर्वांचं स्वागत। तो ड्रिंक्स के बाद मैच होगा ऑन। हाफ ट्रैकर की बॉल, जी साहिल गायकर को पहले पावर पे में रोका था आदिनाथ ने, लगातार 5 गेंदें डॉट निकाली थी उसी साहिल गायकर ने, आप इसके होश उड़ा दिए 6 रन। क्या बात है, वाह भाई, क्या दमदार संगीत। इनामपुरी के हीरो सतीश दादा इनका संगीत। 27-14 राम महादू पाटील माजी सरपंच तोंडरे यांनी प्रस्तुत केलेले हे टी शर्ट्स तुम्ही पाहताय तोंडरे संघाच्या शरीरावरती। ओ इस बार भी कड़क शॉट, सीधा स्क्वायर लेग के ऊपर से, नो चांस, इनटू द फैंस, इनटू द क्राउड, कड़क 6। सतीश म्हात्रे हाय दिलदार, गोरगरिबांचा मदतगार, गोरगरिबांचा मदतगार, गोरगरिबांचा मदतगार, गली गली में मच गया शोर, आया रे आया अपना आया रे। धन्यवाद डीजे, क्या बात है। पहिल्या ओव्हर्स मध्ये आधीनं सांगितलं होतं नको लागू माझ्या नादी, आता सांगितलंय फलंदाजांना आता तू माझ्या नादी नको लागू आधी। क्या बढ़िया पलटवार हो रहा है मैदान के अंदर। जिस आदि ने शॉर्ट ऑफ बाउंस, शॉर्ट ऑफ प्लेन, बाउंसर गेंदें बहुत फेंकी थी, थोड़ा सा मुश्किल में थे वहां पर साहिल गायकर, लेकिन तारीफ करूंगा मंगेश गायकर की। ये देखिए पिछला गेंद उछाल लिया, सीधा गेंद को फेंका, आदि ने थोड़ा सा रोका था, लेकिन इस बार मंगेश गायकर का जलवा लेकर साहिल गायकर कहां रुकने वाले। बड़े मियां तो बड़े मियां, आप छोटे मियां भी मैदान के अंदर आग लगाते हुए। नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवला ना, अपयशाचे सगळे दरवाजे बंद होतात, तो मिळतो तो फक्त यशाचा मार्ग। इथे फलंदाजाने येणाऱ्या चेंडूवर जर षटकार तटवला तर आमचे साक्षी ट्रॉफीचे ऑर्गनायझर संजय शेठ म्हात्रे इनामपुरी यांच्या वतीने 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। क्या बात है, आते ही बख्शियों की बौछार और इस बार लगा दिया है वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से।
दॅट्स अ कडक 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 कडकी ठोक. तालुक्याला रायगड जिल्ह्याला नाव एकच चर्चेत आला, नाव एकच चर्चेत आला. आमच्या संजय भाईचा वाढदिवस गाजतय इनामपुरी गावाला. आमच्या संजय साहिल गायकर षटकाराची आतषबाजी झालेली आहे. इथे पैशांची बक्षिसांची आतषबाजी. साक्षी ट्रॉफीचे आमचे ऑर्गनायझर संजय शेठ मात्रे साहेब इनामपुरी यांच्या वतीने आपल्याला 1500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे. साहिल गायकर मित्रांनो, या खेळाडूची ख्याती सांगावी तेवढी कमी. पहिल्या पॉवर प्ले मध्ये अपयशी ठरला. आता तो एकटपणा पुरता नाही राहिला. तो आता संपूर्ण व्यावसायिक क्रिकेट असू द्या, मुंबई किंवा रायगड असू द्या, संपूर्ण व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील त्याची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अपर कट खेलने का प्रयास, लेकिन पॉइंट की तरफ बेहतरीन कैच. और इसी के साथ जिस बल्लेबाज ने तहलका मचाया था, उस तहलका इस आंधी को मात्र रोक दिया है. और पहला करारा छटका जीसीसी एकटपड़ा टीम को. साहिल बैक टू द पवेलियन. प्रेक्षकांची झाली या गर्दी, चौकार षटकार बघायला. या दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमच्या दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरी गावाला. धन्यवाद विजय, क्या बात आहे. बघा सतीश दादा मात्रे आणि संजय दादा मात्रे यांची स्पर्धा मग धानसरला असू द्या किंवा रायगडच्या कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये असू द्या किंवा त्यांच्या गावामध्ये असू द्या, त्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक मायबाप कधी उपाशी जाणार नाही. हे वैशिष्ट्य राहिले त्या दोन भावांचं. आणि नेहमीच आता तुम्ही धानसरमध्ये असू द्या किंवा सतीश शेठ ओवल्या गावामध्ये देखील येऊ द्या, प्रेक्षकांसाठी वर्षाव, खेळाडूंसाठी वर्षाव, नेहमीच सातत्याने त्यांचं प्रेम राहिलंय. आणि आजही तुम्हाला सुपर संडे स्पेशलिस्ट आज जेवणाची उत्तम व्यवस्था त्यांच्या माध्यमातून देखील केली जाईल. 5 दिवस सातत्याने जेवणाची व्यवस्था प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी, मान्यवरांसाठी. जो कोणी येईल तो मात्र उपाशीपोटी जाणार नाही. हे सातत्याने त्यांचं वैशिष्ट्य राहिले है. तो चलेंगे मैदान की तरफ. आखिरकार मैदान के अंदर थोड़ी सी ठोकम ठोक हो रही बल्लेबाजों की ओर से, लेकिन आखिरकार आदिनाथ ने इस विकेट को लेकर दबाव था वो मात्र हटा दिया है उनके गेंदबाजों का. न्यू बैटर जीशान बैटिंग के लिए. वो लगातार बाउंसर का इस्तेमाल करते हुए इस बार अतिरिक्त ज्यादा उछाल था. तुरंत यहां पर मेन स्क्वायर लेग अंपायर ने मेन अंपायर की तरफ इशारा किया. वहां पर व्हाइट बॉल का करार, 1 बाउंस फॉर द ओवर, वो भी इशारा करते हुए लगातार शायद जब बाउंसर अतिरिक्त होती है तो अंपायर वार्न करते हैं वहां पर गेंदबाज को कि आप गलती बार बार ना करें. अगर बार बार वो गलती करेंगे तो फिर आपको पनिशमेंट किया जाएगा. आदिनाथ ने पिछली 2 गेंदें इस तरीके ही फेंकी थी. एक फंसे, एक छक्का मिला, लेकिन तीसरी बार भी वही प्रयास था. तेज बॉल. चले इस बार लगा है शायद पल्ले का बाहरी किनारा और लौटेंगे मैदान से बाहर. सुमित पाटिल कप्तान के द्वारा बढ़िया कैच और आदिनाथ की लगातार 2 सफलताएं. बैट्समैन आउट. दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरी गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. साहिल गायकर आउट होने के बाद लगातार वहां पर जीशान भी मैदान से बाहर लौट चुके. लगातार 2-3 छक्के आने के बाद 2 विकेट लेने की ताकत इस गेंदबाज ने दिखाई. आदिनाथ बेहतरीन वहां पर कमबैक करते हुए अपने टीम के लिए. यही जज्बा रहा तो फिर कोई ना कोई हल जरूर निकलेगा. जमी बंजर हुई तो क्या हुआ, वहां से जल भी निकलेगा. ना हो मायूस, ना घबरा अंधेरे से, इन्हीं रातों के दामन से सुनहरा तेरा कल भी निकलेगा. और कहीं ना कहीं यहाँ पर अच्छी वापसी करते हुए नए बल्लेबाजी के लिए आप देख सकते हैं जीसीसी एकटपाड़ा टीम की ओर से मयूर भोईर आते हुए बल्लेबाजी के लिए. लास्ट बॉल इस ओवर का, तीसरे ओवर की अंतिम गेंद. आदिनाथ तैयार और सफल होकर खेलने का प्रयास नटराज स्टाइल में. लेकिन चलिए अंतिम 3 गेंदें बल्लेबाजों के गेंदबाज के नाम पर रही. पिछली 3 गेंदें गेंदबाज बल्लेबाज के नाम पर रही. और इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त. 3 ओवर के समाप्ति के बाद 47 रन 2 विकेट के नुकसान पर. नेक्स्ट मॅच. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढचा सामना युट्यूबच्या माध्यमातून जर पाहत असतील पडके क्रिकेट संघ आणि ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली क्रिकेट संघ, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो
47 धावा, 2 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर। तो चलिए तुरंत फील्डिंग की रचना कीजिए। अब यहाँ पर शायद कुछ नियम में बदलाव भी हो सकते हैं। क्रिकेट नहीं रुकना चाहिए क्योंकि कहीं ना कहीं कई टीमें लेट होती है। अब ये तुरंत उदाहरण देखिए कि तोंडरे टीम थोड़ी सी लेट आई, उन्हें पेनल्टी मिली, तो जो कमेटी निर्णय लेगी वो महत्वपूर्ण निर्णय होगा। 3 ओवर की समाप्ति के बाद 47। अब गेंदबाजी में परिवर्तन, नए बॉलर आएंगे। प्रीतेश पाटिल जूनियर ये तोंडरे टीम के गेंदबाज। तो चलिए इस बार शायद ऑफ स्टंप से काफी बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा आता हुआ। एक्स्ट्रास में बढ़ोतरी होगी, 1 रनों के साथ अतिरिक्त खातों में जुड़ जाएगा 1 रन। 48 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अभी महागुरु एमडी गडगे सर और साई राजे ने बताया कि 80 रन भी कम गिरते हैं इस विकेट के ऊपर, तो बड़े टारगेट की ओर चल रही है कटपाड़ा टीम। तो इस बार जड़ में डालने का प्रयास विकेट कीपर के द्वारा, खराब फील्डिंग, विकेटों के पीछे खिलाड़ी दौड़ रहे जरूर, 1 रन तो पूरा, क्या दूसरे का प्रयास कर पाएंगे? मना कर दिया है वहां पर मंगेश ने। 22 के तौर पर 1 रन मिलेगा, एक और जुड़ लीजिए एक्स्ट्रा में। इस ओवर में अभी तक 2 रन एक्स्ट्रा से रन के तौर पर आ चुके, एक वाइड के तौर पर, एक 22 के तौर पर, यानी कि 2 रनों की मदद से टीम का स्कोर है 49 रनों के ऊपर। चौथा ओवर प्रगति पथ पर है। पिछले मैच में खुटारी टीम को 60 रन भी आसानी के साथ उन्होंने चेस किए थे। 49 बने, 3 ओवर में 47 थे। इस ओवर में अभी तक 2 रन, एक वाइड और एक 22 के तौर पर। लेंथ अच्छी यहां पर वापसी दिखाते हुए इस बार हल्के हाथों से गेंद को खेला, शॉट एक्स्ट्रा कवर की तरफ, फील्डिंग बढ़िया, और ये बेहतरीन विकेट कीपिंग का मुजाहरा पेश किया है। जल्दबाजी में थे मंगेश कायकर, बहुत बड़ा सदमा जीसीसी एक कटपाड़ा टीम को। साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आग रे। बापूला जनता सलाम करी, वेगळाच असतो स्वॅग। साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आग रे। क्या बात है, अप्रतिम संगीत महागुरु आपण ऐकताय। दोन्ही भावांचे हे संगीत, सतीश शेठ म्हात्रे आणि संजय शेठ म्हात्रे, 62-60 सरकार, कारण या दोन व्यक्तिमत्वाने भरपूर काही योगदान दिले क्रिकेटसाठी, अनेक गोरगरिबांसाठी ज्यांनी दमदार योगदान दिला। आणि सातत्याने आपण नेहमीच सांगत असतो महागुरु की सतीश दादा आणि संजय दादा आमचा लयभारी आहे, गोरगरिबांचा कैवारी, कारण हुकमाचे एका नाद नाही करा वाघांचा, कारण रायगड जिल्ह्यामध्ये नाव गाजतो फक्त सतीश दादा आणि संजय दादांचा। आणि आजही या स्पर्धेमध्ये ज्यांचं बहुमूल्य योगदान, कारण मगाशी मी उल्लेख केला होता, लहानपणी आपण गाणे ऐकायचो की जुकू जुकू आगीन गाडी, धुरांच्या रेषा पाहूया, हवेत झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया। आणि आज मामाच्या गावामध्ये आज त्यांची ही दमदार इनामपुरी चषक स्पर्धाचं आयोजन। फुल टॉस बॉल, बड़ा शॉट खेला ऑन साइड में, हवा में गेंद, फील्डर गेंद के नीचे, बेहतरीन वापसी, टीम जय माता दी 11 टोंडरे टीम की ओर से। दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला, आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरी गावाला, आमच्या सतीश दादाची क्रिकेट। डीजे मास्टर बघा, या मैदानावर खूप मेहनत घेत असताना सोहेल शेख यांना पाहतो, आमचे ओमकार पोरजी, केतन गोंदली, खूप मेहनत आहे। तुमचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करू। पारस असतील, चिचा असतील, तुमचे मनपूर्वक अभिनंदन। ओटू रॉकस्टार प्रवीण। नक्कीच निलेश पोरजी, माजी उपसरपंच ओमकार पोरजी, धनराज गोंदली, सन्नी घरत, सलमान शेख, दर्शन वावेकर, तुषार राहिंज, अनिकेत पोरजी, केतन गोंदली, तेजस गोंदली, रुपेश गोंदली, उमेश माली, विकास पोरजी, सिद्धू पोरजी, पारस पोरजी, राहुल पोरजी, साई पोरजी, राज घरत, इकबाल शेख, सागर पोरजी, अमीन पोरजी, अन्ना पोरजी, सोहेल शेख, ओमकार, नरेश पोरजी आणि संपूर्ण आमचा या स्पर्धेचे संतोष दादा, त्याच्यानंतर आमचे किशोर दादा असतील, कैलास दादा यांनी घेतलेली ही दमदार मेहनत। ग्रामस्थ मंडल धानसर यांनी घेतलेली मेहनत, क्या जबरदस्त वापसी की है इस बार गेंदबाज जूनियर प्रीतेश पाटिल ने, यानी कि लगातार रनों की बौछार हो रही थी और आखिरकार वो रनों के ऊपर अंकुश लगा दिया है। चलिए स्पीड अप कीजिए थोड़ा। अब नए बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी के लिए, सागर गायकर, लेफ्ट हैंडर बल्लेबाज। यदि सपने सच नहीं होते तो रास्ते बदलो, सिद्धांत नहीं, क्योंकि पेड़ हमेशा पत्तियां बदलते हैं, जड़े नहीं। आप यहां पर सिद्धांत बदलना पड़ेगा इस बल्लेबाज को। टप्पा पीछे था, हवा में खेला हुआ स्ट्रोक, देखते रह जाएंगे खिलाड़ी। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से सीमा पार चरण।
सिर्फ वही है जो हिम्मत हार जाते हैं, वरना जिंदगी में बहुत सारे मुकाबले तो लोग सिर्फ हिम्मत से ही जीत जाते हैं। क्या हिम्मत यहां पर मिल पाएंगी? विशाल कॉन्ग्रेचुलेशन, पहले मैच में बेहतरीन बल्लेबाजी और बॉलिंग हमें देखने को मिली। खींचना चाहा इस गेंद को, शरीर से दूर फेंका था लेकिन पॉइंट की तरफ, डीप पॉइंट की तरफ खराब फील्डिंग। अंतिम गेंद पर मिलेगा चौका और इसी के साथ 4 ओवर की समाप्ति। और 4 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेट के नुकसान के ऊपर अब तक 60 रन। किशोरपूरची रॉयल माणूस धानसर गावाचा, 4 चौघात निघतोय नाव आमच्या किशोर दादाचा। तर निश्चित स्वरूपात जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025। साक्षी एक शिक्षित आणि पदवीधर सुकन्या आहे, सतीश दादांची, आणि तिच्या नावाची नामांकित स्पर्धा आपल्या व्यासपीठावर आम्ही पाहतो। सन्माननीय साक्षी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा संजय शेठ म्हात्रे साहेब इनामपुरी, त्यांच्यानंतर दोस्तीच्या दुनियातील, मैत्रीच्या दुनियातील एक दमदार व्यक्तिमत्व बालाराम मडवी, सन्माननीय राघोदादा पोरजी, प्रभाकर गायकर, भरत गायकर, आणि या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर किशोरदादा पोरजी, त्याचबरोबर आदरणीय धनंजय पोरजी आणि स्वराज म्हात्रे, सन्माननीय मोहनदादा पोरजी क्रिकेटचा आनंद घेत असताना आणि त्यांच्या वतीने तोंडरे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ एकटपाडा यांना मनपूर्वक शुभेच्छा। दर्शन वावेकर मेरे ख्याल से जय माता दी तोंडरे टीम के पैकर है, तो दर्शन भाई पैकर करके साथ एक पिक्चर भी निकाली है। तुम्ही स्क्रीनवरती ही बाईक देखील पाहताय, मैन ऑफ द सीरीज साठी ही 2 व्हीलर बाइक। दर्शन वावेकर तो मेरे ख्याल से KGF 3 में अब जाना पड़ेगा, थोड़ा सा ऑल बाल भी बड़ा ही है। मालिकावीर साठी तुम्ही 2 व्हीलर बाइक पाहताय, कुठला खेळाडू जो स्वप्न साकार होणार शेवटच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल। साहिल पाटिल नए गेंदबाज आएंगे जय माता दी 11 तोंडरे टीम की ओर से। बल्लेबाज बबले के ऊपर बहुत सारी जिम्मेदारियां रहेगी, जब बड़ा स्कोर होता है तो संकट मोचन जय माता दी तोंडरे की ओर से हमेशा रहते हैं, लेकिन आज कितना स्कोर खड़ा होगा? 56, अब तक बने 60। और इस बार अच्छी गेंद, लाइन लेंथ बेहतरीन थी, वाइड ऑफ स्टंप यॉर्कर का प्रयास किया इस बार नामी गेंदबाज, आते ही साहिल पाटिल की ओर से डॉट बॉल की समाप्ति। प्रवीण, आताच आपण चित्रपटाचा विचार केला, यापूर्वीतून एक संगीत ऐकलं, जाऊया मामाच्या गावाला जाऊया, परंतु 2014 मध्ये समीर जोशी यांनी प्रदर्शित केलेला दिग्दर्शक त्यांनी 2014ला मामाच्या गावाला जाऊया हा बाल चित्रपट सुद्धा त्यांच्या माध्यमातून प्रदर्शित झाला होता। क्या बात है, बेहतरीन यहाँ पर गेंदबाजी, राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी करेंगे। बड़ा शॉट तो खेला जरूर है, कैच की मांग की गई है, फील्डर मौजूद, प्रीतेश थे वहां पर, बढ़िया कैच, थोड़ा सा अंकुश लगाने का प्रयास, एक और करारा झटका जीसीसी। तो बढ़िया कैच वहां पर पकड़ा खिलाड़ी ने, इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट, 5 विकेट। आदि सेना मैदान से बाहर लौट चुकी है और क्या बढ़िया वापसी होती हुई, खास करके डेथ ओवर में गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता। क्या लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं वहां पर गेंदबाज साहिल पाटिल की ओर से। योगेश रुपेकर फ्रेश बैट्समैन आते हुए बल्लेबाजी के लिए, 4 गेंदें उनके खेमे में रहेगी और 4 गेंदों में कितना रन का योगदान उनके जीसीसी एकटपाड़ा टीम के लिए देना चाहेंगे, और देना चाहेंगे क्यों नहीं, उम्मीद के साथ भेजा है कप्तान ने तो उसका फायदा उठाएंगे। लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन। 620 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस, 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस, 4 बांगड्यावाला वाडीवाला सतीश वाला। धन्यवाद डीजे, क्या बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन। जानती है एकटपाड़ा टीम, गहराई है उनके बल्लेबाजी में, और ये नंबर 7 के पोजीशन के बल्लेबाज ने भी छक्का दागा। ओ इस बार अच्छी गेंद, पिछली गेंद जो थी ओवर पिच थी, सामने खड़े खड़े खेल दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से। ये लेंथ जो है इस वक्त गेंदबाज साहिल के पास, तो क्यों वो गलती की एक ओवर पिच की जिसमें छक्का खाना पड़ा। जितनी भी गेंदें ऑफ स्टंप जड़ में डाली है ना, उसका फायदा जरूर यहाँ पर गेंदबाज को मिला है, लेकिन सामने एक ओवर पिच गेंद थी, उस गेंद के ऊपर उनके एक छक्का दागा है। इनकी कुल मिलाकर पहले पावर प्ले में 5 गेंदें डॉट, इस ओवर में 3 गेंदें, 8 गेंदें तो अतिरिक्त निकाली है गेंदबाजों ने डॉट के तौर पर, लेकिन रन बहुत मिले हैं बाकी के गेंदबाजों को। जिस आदिनाथ ने डेड बॉल घोषित कर दिया अंपायर ने,
कभी कभी होता है कि रनवे रिदम में अब बिगाड़ होता है, चूक होती है, तो खराब गेंदें गिरने के चांसेस होते हैं। वो नहीं चाहते वहां पर गेंदबाज, और फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग प्रगति पथ पर अपना संतुलन दिखाते हुए लास्ट गेंदें बची है 2 इस ओवर की। क्या इन 2 गेंदों के ऊपर फिर से एक बार आक्रामक पवित्रा बल्लेबाज का होगा या गेंदबाज का? इस बार नहीं चूकेंगे, इस बार नहीं बख्शेंगे। अंपायर ने वाइड बॉल करार घोषित कर दिया है। वाइड की मदद से एक्स्ट्रा रनों में बढ़ोतरी होती हुई 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ 67 रनों के ऊपर। यस, तीसरे अंपायर की मांग। यस अंपायर कशासाठी? वाइड साठी? ओके, वाइड के लिए एक रिव्यू है, शायद वो चेक करना चाहते हैं तोंडे टीम के कप्तान। लेकिन आजकाल आता महागुरू आपण विचार करतो की इंडियन प्रीमियर लीग किंवा कुठलाही लीग असू द्या, तुम्हाला रिव्ह्यू जो असतो फक्त 10 सेकंडमध्ये घ्यावा असतो, 14 सेकंडमध्ये घ्यावा असतो, परंतु आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप उशीर होतो, कारण तिथे कधी कधी पंच देखील वॉर्न करतायत की चला उशीर होतो पण तो निर्णय खेळाडूनेच घ्यावा। कधी कधी प्रेक्षक मध्ये आवाज येतात, डगआउटमधून आवाज देतात, ते देखील चुकीचं असतं। त्याच्यामुळे प्रेक्षक पंच सांगत असतात की फक्त खेळाडूला तेवढी वेल पाहिजे आणि त्याला सुचलं पाहिजे। इथे सन्माननीय निवास पोरजी आणि अंकुश पोरजी यांचं आगमन झालेलं आहे। साक्षी ट्रॉफी 2025 स्पर्धेत आपले स्वागत आहे। तो ये लीजिए एक्शन रिप्ले जो DRS लिया गया था वाइड के लिए, बिल्कुल साफ सुथरा यहाँ पर क्लियर दिखाते हुए हमारे फॉर्च्यून इवेंट्स की टीम, कृष्णा एंड टीम। वाइट बॉल करार, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का स्कोर है वहां पर GCC एकटपाड़ा टीम का 67। टक्कर की आवाज जरूर आई थी, बल्ले का कुछ हिस्सा लगा था, शायद 1 रन मिलेगा, बल्लेबाज के खाते में जुड़ जाएगा। क्योंकि कभी कभी ये भी होता है निर्णय लेग बाइज के तौर पर कभी कभी बल्ले पर नहीं लगती, बल्लेबाज के खाते में ही जाते। ये बहुत छोटे छोटे क्रूशल मोमेंट है ना, वो इंपॉर्टेंट होते हैं। इस बार बल्ले से लगी और ये रन खिलाड़ी के खाते में जाएगी, क्योंकि मैन ऑफ द सीरीज के लिए ये बहुत इंपॉर्टेंट रहता है। विकेट के लिए 3 पॉइंट दिए जाएंगे, ये कुछ जानकारी हमें मिलती हुई कमेटी मेंबर्स की ओर से। मैन ऑफ द सीरीज के लिए बहुत अच्छे नियमों का ये आयोजन यहां पर नजर आता हुआ। बैकफुट पर जाकर ऑन साइड में खेला जरूर है, बहुत ऊपर गई है, व्हाट अ शॉट, स्क्वायर लेग के ऊपर से, वेल फिनिश, 6 रन। नमपुरी का हीरो सतीश भाई, नमपुरी का हीरो। थँक यू डीजे। तर 5 षटकं कंप्लीट झालेत। 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 74 आणि 2 धावांची पॅनल्टी देखील आहे तोंडरी क्रिकेट संघाला। म्हणजे एकूणच आम्ही 74 प्लस 2 GCC एकटपाडा क्रिकेट संघ मंगेश 74 धावा झाल्यात तुमच्या, 2 धावेच्या पॅनल्टी ते ऍड करतो आम्ही, म्हणून एकूण होतील 76 आणि 77 धावा। बबल्या सुमी कॅप्टन तोंडरी क्रिकेट संघ या धावा आम्ही ऍड करतोय आता, एकूण 74 झाल्यात, 2 पॅनल्टीचे ऍड करतोय, म्हणजे 76 झाल्यात, तुम्हाला 77 बनवायचे आहेत। तर थँक्स रॉकस्टार प्रवीण। इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे। धानसर गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व राघोदादा पोरजी यांचा येतोचे सन्मान साक्षी स्टार ट्रॉफीच्या माध्यमातून केला जाईल। आमचे बालाराम मडवी, परिंदों को मिलेगी एक दिन मंजिल, ये फैले हुए उनके पर बोलते हैं, खामोश दुनिया में वो लोग रहते हैं कि जमाने में जिनके हुनर बोलते। बघा आमचे बाला मडवी यांचे हुनर नेहमी बोलत असतात आणि आज त्यांच्या शुभ हस्ते डान्सर गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय राघोदादा पोरजी यांचं वस्त्र अलंकार आणि भिंतीवरील घड्याळ अर्थात साक्षी ट्रॉफीची आठवण म्हणून त्यांचा सन्मान केला जात आहे। आणि याचे पुरस्कर्ते आहेत साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश शेठ म्हात्रे। विकास शेठ पोरजी या ठिकाणी येत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। चला मैदानामध्ये मेहनत बघा आमचे निलेश दादा पोरजी, माजी उपसरपंच धानसर इक्बाल शेख, गोमा शेठ माली, आमचे धनंजय पोरजी, ओमकार, संपूर्ण टीम बघा सज्ज झालेले। खूप मेहनत बघायला मिळतो। आमचे विलादादा पोरजी असतील, विकास पोरजी, खूप मेहनत आहे। मैदानामध्ये लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ दर्शन वावेकर याने पुरस्कृत केलेला जय माता दी तोंडरे क्रिकेट संघ सुमित आपली सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी। आणि साईराजे रॉकस्टार प्रवीण, आपण जर तोंडरे क्रिकेट संघाचा विचार केला आता मात्र संघनायक सुमित पाटीलवर एक
फलंदाज म्हणून एक संघाची मोठी भिस्त असणार आहे. नक्कीच नक्कीच 100%. कारण या ठिकाणी पाहिलं तर सुमित मध्ये क्षमता भरपूर आहे. तो लेदर क्रिकेट देखील खूप चांगला खेळतोय आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील त्याच्या आता खांद्यावरती भरपूर मोठी जबाबदारी आहे. मिस करतो आम्ही क्रिकेट सातत्यानं विश्वासदादा पाटील, किंग ऑफ रायगड, एक उत्कृष्ट फलंदाज. इथे द्वारकानाथ वालिलकर साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साक्षी ट्रॉफीमध्ये आपले वावेकर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 सलामीची जोडी मैदानामध्ये उतरवायची आहे. सुमित सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपण या ठिकाणी पाहिलं तर 77 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. चला स्पीडली चला सलामीर फलंदाज एकटपडा गावदेवी, तुम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी असणार आहे. परंतु आमच्या जय गणेश्वर धानसर क्रिकेट संघाची स्ट्रिक्टली नियमावली आहे. पहिलं 4 षटकं हे तुम्हाला 20 मिनिटापूर्वी हाताळणं अर्थात पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर 5च्या ऐवजी तुमचे 4 क्षेत्ररक्षक असतील याची प्रत्येक संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यावी. चला पंच अलर्ट करायचे आहे. पंच चला त्यांच्याशी चर्चाच करू नका, सामन्याला उशीर होत आहे. कारण आजच्या दिवशी आपल्याला एक संघ मात्र एक क्वालिफाय करायचे आजच्या दिवशी निश्चित स्वरूपात. कारण आजच्या दिवशी अंतिम सामना जिंकणारा संघ साक्षी ट्रॉफीच्या एका बक्षिसाचा तो मानकरी ठरणार आहे. चला ओ टू साई राजे. सलामीची दिग्गज जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 77 धावांचं आव्हान झेलण्यासाठी या ठिकाणी 2 फलंदाज इथे आलेले आहेत. 15 जवळपास 0-0ची सरासरी काढण्याची गरज आहे या टीमसाठी. पाहूया गोलंदाज एक अष्टपैलू क्रिकेटर ज्याने एकटपाडा गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच गाजवला, तोच हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो. साहिल गायकर. सुरतमध्ये देखील त्यांची निवड झाली एक उत्कृष्ट गोलंदाज आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स म्हणून. तर दोन्ही टीमला देऊया कॉम्बॉक्स कडनं खूप साऱ्या शुभेच्छा. 77 धावांचं लक्ष. स्ट्राईक एंडला सुनीत पाटील, नॉन स्ट्राईक एंडला आदिनाथ पाटील. हो ब्लॉक हॉलमध्ये वेगवान चेंडू होता. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशा, वेग ज्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना आधीनच सुरुवात केली होती अगदी त्याच पद्धतीनं साहिल गायकर इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असताना विदाऊट प्रॅक्टिस ही मंगेश गायकर यांची फलंदाजी आपण खूप भारदस्त पाहिली. 77 धावांचं आव्हान इथे पार पाडत आहे. सुमितमध्ये क्षमता आहे गोलंदाज यार यावेळी चांगला, परंतु LBW पहिलाच विकेट, बिग विकेट मैदानाच्या बाहेर. सुमित पाटीलला मात्र परतावं लागेल. दादाची साथ नेहमीच असते विलास दादाला. संजय मात्रे खंबीर उभा विलास दादाच्या पाठीला. अक्षय जोशी दादाच्या नेहमी तो फिरतोय हो संगतीला. सतीश मात्रे संजय मात्रेचा आहे सपोर्ट विलास दादाला. दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ. दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ. त्याच्या शब्दात दम आहे रे, त्याच्या शब्दात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी. खूप सुरेख संगीत या ठिकाणी आमची डॉली ताई या ठिकाणी आहे. डॉली स्वागत आहे तुमचं. पहिलाच ब्रेक थ्रू दे मात्र मिळवून दिलाय गोलंदाज साहिलनं. यावेळेस वेग पहा, प्रचंड वेग. 4 फिल्म डिलिव्हरी शरीरावरती आदळतोय. इजा जास्त झाली असेल तर पाणी आपण घेऊन चला, इट्स ओके. सेफ आहेत फलंदाज, चांगली गोलंदाज. वेग किती होता पहा, अगदी समोरच्या दिशेनं खांद्यावरती शोल्डरवरती हा चेंडू आदळला. साहिल गायकरची गोलंदाजी किती भारदस्त, तीक्ष्ण, तिखट आणि इथे परिस्थिती बिकट करण्यासाठी ही गोलंदाज साहिल गायकरचा अस्त्र आपण पाहतो. समोरच्या दिशेनं बॅटच्या रडार मध्ये फटका बसला. डीप लॉंग ऑफ मध्ये सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे फलंदाज बाद.
आल्या घरी माघारी फलंदाज या ठिकाणी पाहतोय रोशन पाटील ला मात्र परतावं लागेल. गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी देवीचा आशीर्वाद गणोबा देवाचा आशीर्वाद किशोर दादाच्या पाठीशी हाय प्रियांका वहिनीच्या पाठीशी हाय आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय हे डॉली पोरजी किशोर पोरजीची लाडकी लेक हाय आमच्या किशोर दादाच्या नावाची लय वेगळीच चर्चा. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू डॉट, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती विकेट. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. तोंडे टीमसाठी शुभेच्छांचा वर्षाव येतोय. कैलासदादा केरणेकर, त्यानंतर डोंगरापाडचे रोहित सांगडे, नक्कीच त्यांच्यासाठी शुभेच्छा येतात. तर थँक्यू सो मच सर्वांचं आपण हार्दिक स्वागत व्यक्त करूया. काय गोलंदाजी जबरदस्त P1 मध्ये सुरेख लाजवाब पारदर्शक गोलंदाजी इथे करण्यासाठी साहिल. हो इथे सन्मान दिला. शॉट मिनिट आपला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु इथे एक धावानं मात्र सुरुवात केली आहे. श्री गणेश ओपन झालाय. मी म्हणेन तोंडे टीमचा 5 चेंडूचा खेळ समाप्त झाले. 2 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या धावफलकावरती पाहिली फक्त आणि फक्त सिंगल. 15.00 ची सरासरी गाठायची आहे. आधीवरती मात्र आता पूर्णपणे जबाबदारीला आधी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात अगदी त्या पद्धतीनं विश्वासदादाने प्रत्येक मैदानं गाजून सोडली. अगदी विश्वासदादांचे सुपुत्र इथे मैदानावरती खेळतायत, परंतु 5 चेंडूवरती ते धाव झाले फक्त सिंगल. P1 मध्ये जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा चेंडू प्रगती पथावर गोलंदाज सज्ज साहिल. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक. या दुनियामध्ये थांबायला तर वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी गारत धावसंख्या धापळ करते एक टीम टोंडरे. दिलदार मनाचा गजबजल्या नावाचा एकच बंदा साऱ्यात हाय मैत्रीच्या दुनियेचा राजा माणूस कमी त्याला र कशाची ना त्याला पाहून जनता सलाम करी वेगळाच असतो स्वागर साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आगर पाहून जनता सलाम करी वेगळाच असतो स्वागर साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आगर. क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे, उशीर होत आहे. बघा किशोरदादा पोरजी या स्पर्धेचे आमचे केंद्रबिंदू ज्याला म्हटलं जातं, आज त्यांची सुकन्या डॉली उशिरा का होईना सकाळच्या सत्रात ती मामाच्या गावाला गेली होती, त्यामुळे ती वेळेवर इथे पोहोचू शकली नाही आहे. आज टुडे इज हॉलिडे म्हणजे आज स्कूलला शाळेला सुद्धा सुट्टी आहे, परंतु डॉलीचं आगमन मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलकावर धावसंख्या फक्त सिंगल. सेकंड स्पेलमध्ये P2 मध्ये गोलंदाजी करतील. ज्या पद्धतीने फलंदाजीसाठी हा मंगेश गणला जातो त्या पद्धतीने आता कशा पद्धतीने ते गोलंदाजी असेल P2 मध्ये. ऑन साइडला जोराचा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या स्लॉटमध्ये नव्हता चेंडू. लेग बायचा इशारा तो पंचांचा. एकूण धावसंख्या मिळालेल्या चेंडूवरती फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावसंख्या आल्या त्या मात्र फक्त आणि फक्त 2. टीम जय माता दी टोंडे टीम कुठेतरी अडचणीखाली येत असताना, कारण गोलंदाजी तितकी पॉवरफुल सक्सेसफुल इथे होत असताना आदिनाथवरती जबाबदारी आहे. आदिनाथ देखील खूप चांगला फलंदाज आहे, गोलंदाज आहे, पण तिथे फलंदाजी इथे त्याला मात्र चांगली करायची आहे. गोलंदाज सज्ज मंगेश यांच्या षटकातील दुसरा चेंडू. फुल टॉस चेंडू होत्या, फुल टोल वसूल करून देणारा फटका. डिप्सकरला आलेला गगनभेदी आसमानी सुलतानी चेहरान. थँक्यू. षटकाराच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती येत आहेत. अशाच फटक्यांची गरज आहे, अशाच स्टार्टची गरज आहे टीम जय माता दी टोंडे टीमसाठी. गोलंदाज सज्ज या ठिकाणी आपण पाहतो मंगेश कायकर. पुढील चेंडू अलॉंग तो कार्पेट ऑन साइडला चेंडू चाललाय. कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरनं येतील, वागतील, उचलतील, फेकतील, जी शांत होते चेंडू खाली
तत्पूर्वी मिळे ते सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 9. टोंडरे गावातील एक आमचे जबरदस्त समालोचक मित्र सुभाष पाटील मॅचचा आनंद घेत असतील तर सुभाष आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 9 धावा धावफलकावरती 2 विकेट गारद झाल्यात. समोरच्या दिशेनं बॅटची काढा शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण एव्हन क्वालिटी होतं ते विकेटच्या पाठी जे क्षेत्ररक्षक असतात त्यांना दिवसा जागता प्रहार द्यावा लागतो. ते प्रहार देत असताना या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू झाल्याने षटकातील एकूण 4 अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी. धावफलकावरती फक्त आणि फक्त संत वाहते इंद्रायणी. धावसंख्या धावफलकावरती 9. यावेळी स्लोवर केलाय फसवा चेंडू. ही व्हेरिएशन तुमच्यावरती असणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी अगदी चांगली गोलंदाजी या ठिकाणी मंगेशची आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू फेकल्यात षटकार लागून देखील या ठिकाणी धावसंख्या त्याने खर्च केल्यात फक्त 7. शेवट एक लेग पाहायची होती. 8 धावा त्यांनी खर्च केल्यात परंतु पाहूया 19 चेंडू हातामध्ये असे आणि 68 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. फटका बॅटच्या स्लॉट मध्ये जाईल चेंडू धानसरच्या प्लॉट मध्ये दमदार शानदार षटकार. आपण सारे जाऊ सलारे सामने बघायला जाऊ सामने बघायला साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला क्रिकेट स्पर्धा केली आयोजित धानसरे गावाला. चला बंद करायचे आहे. ओमकार मैदानामध्ये आपण संपर्क साधावा. साक्षी स्टार इंटरप्राइजेस MD अर्थात सतीश शेठ म्हात्रे साहेब, संजय शेठ म्हात्रे इनामपुरी आणि किशोरदादा पोरजी त्याचबरोबर जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर या संयोजन समितीच्या वतीने मैदानाच्या बाहेर क्रिकेटचा शांततेने आनंद घेत असणाऱ्या सर्व प्रेक्षक मायबाप आपणास एक सूचित करण्यात आलेलं आहे की दुपारच्या सत्रामध्ये आमच्या व्यासपीठाच्या अर्थात स्टेजच्या पाठीमागे आपणा सर्वांची नॉन व्हेज अर्थात मांसाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी तिथे स्नेहभोजनाचा आस्वाद अर्थात लाभ घ्यायचा आहे. यस अन्नदाता सुखी भव. काही जबरदस्त आमचे उत्कृष्ट आचारी या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी करत असताना आदरणीय सन्मान्य आमचे कुंडे गावातील एक नामवंत कुक प्रकाशदादा वास्कर आणि आमचे अमरदादा भोईर डालमुंडी स्पेशलिस्ट आहेत. अगदी स्क्रीनच्या समोर ते या ठिकाणी दिसतात. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभारी देखील आहोत. 5 दिवस इथे उत्तम जेवणाची सोय. रायगड जिल्ह्यातील मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आत्ताच उल्लेख केला होता. आमचे रॉकस्टार आणि जबरदस्त समालोचक मित्र प्रवीण गायकर सरांनी देखील उल्लेख केला की ज्यावेळी सतीश दादा आणि आमचे संजय दादा म्हात्रे यांची स्पर्धा असते त्यावेळीच प्रत्येक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपाशीपोटी घरी जात नसतो. पण ती संकल्पना आणि त्यांनी घेतलेल्या कार्याला आमचा भगवा सलाम आहे. शुभेच्छा देतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा रफ्तार के सौदागर साहिल. हो वेग आहे प्रचंड वेग आहे. वेगाची स्वारी गोलंदाजी करतो साहिल गायकर. लय भारी. दुसरी धाव इथे मात्र गेली तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. लेग पायच्या स्वरूपात रन्स मिळतील 2 धावच्या बरोबरीने संघ पुढे जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 17 का खतरा नक्कीच कोणत्या. थंड पेयाचा आनंद घेत असताना आमचे या स्पर्धेचे अविभाज्य घटक किशोरदादा पोरजी या ठिकाणी थंड पेयाचा आनंद घेतात. यावेळी अलॉंग द कार्पेट डेब्यू विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या मिसफिल्ड होते प्रोटेक्शन देतील. हो क्या बात आहे. अगदी क्रिकेट हा खेळ नसून हा फुटबॉल देखील या मैदानावरती खेळताना आपण या ठिकाणी खेळाडू वर्ग आपण या ठिकाणी पाहतोय. या चेंडूवरती मिळतील एकूण धावा 2 आणि 2 धावेच्या बरोबरीने संघ पुढे जाऊन सरसावतो. एकूण धावसंख्या 19 धावा आहे धावफलकावरती. षटक क्रमांक 3चा मानकरी सांख्यिक कोट्यातील 3रं आणि वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक घेऊन आल्यात साहिल गायकर. वेगवान गोलंदाज व्हेरिएशनयुक्त गोलंदाजी करण्यामध्ये माहीर. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग दी कार्पेट मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा फंबल क्षेत्ररक्षण. कुठेतरी प्रॅक्टिसची कमतरता जाणवते कारण ज्यावेळेस आम्ही प्रतिक्रिया घेतली मंगेश गायकर यांची त्यांनी सांगितलं की अद्याप देखील आमचे मैदानं या ठिकाणी झाली नाहीत तरी आम्ही डायरेक्ट विदाऊट प्रॅक्टिसने या मैदानावरती उतरले आणि काय धावसंख्या उभारली आहे.
4 धावसंख्या बॅटिंगच्या माध्यमातून त्यांनी उभारली. 2 धावा पेनल्टीच्या होत्या. साहिल गायकर तयार. यावेळी बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिट करायला हवी, या ठिकाणी निशाणा चुकतोय. वेग होता, प्रचंड वेग. हातावरती एका हाताने त्या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर आपण पाहिलं अगदी स्क्रीनच्या समोर. सातत्याने अशा पद्धतीचे कॅचेस आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये बऱ्याचदा घेताना पाहिल्यात. भरपूर प्रचंड वेग आहे, परंतु इथे लाईन पाहावी लागेल पंचांच्या दिशेने. अगदी शाहरुख खानच्या आधेमध्ये इथे मनोज पवार सर आम्हाला दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. शेवटचे 2 चेंडू, 14 चेंडू आणि अब तक 56 धावांची गरज. बॅटची कडा इथे मात्र नक्कीच इथे झेल पकडला गेला. विकेट किपर स्वतः मंगेश काय करणं आणि फलंदाजी ते बाद होतील ते मात्र प्रतीक पाटील. बॅक टू द डगआउट. पाटील साहिलनं खूप चांगली गोलंदाजी या मैदानावरती पाहिली. 2 षटक त्याने हाताळलं, 7 धावा त्यांनी खर्च केल्या, 3 विकेट. त्यांचा इकॉनॉमिक स्पेल पाहिला 3.50 आणि फलंदाजी करत असताना त्यांना 24 धावा खर्च केल्यात. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये जॉईल वॉर्नरनी पूर्णपणे कारकिर्दीमध्ये काय गोलंदाजी केली. त्यांचा इकॉनॉमिक रन रेट होता 3.00 पूर्ण कारकिर्दीमध्ये. परंतु इथे साहिल गायकर इथे खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 7 धावा खर्च करीत 2 विकेट. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्मान या स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर सतीश शेठ म्हात्रे इनामपुरी, संजय शेठ म्हात्रे आणि किशोरदादा पोरजी यांचं निमंत्रण स्वीकारून साक्षी ट्रॉफीसाठी ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे की समाजामध्ये ज्यांचा आदर सन्मान सातत्याने केला जातो ते आदरणीय गजानन शेठ पाटील इनामपुरी, भरत शेठ म्हात्रे इनामपुरी, परशुराम शेठ पाटील इनामपुरी आणि साक्षी स्टार ट्रॉफी 2025 या नामांकित स्पर्धेच्या माध्यमातून आपलं आम्ही स्वागत करत आहोत. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. मात्र लावडली अपील या चेंडूवरती पाहिली. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज आहे जीशांत. वेग आहे, प्रचंड वेग. काय विकेट किपिंग करतायत मंगेश, जबरदस्त. अगदी महेंद्रसिंग धोनीची आठवण करून ऑलराऊंडर परफॉर्मन्स या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न. मंगेश गायकर क्या बात आहे. संघर्षाचा तालणार आहे आणि त्याच्या सानिध्यात आज संपूर्ण टीम घडत असताना पण या ठिकाणी पाहतोय 21 धावा आहेत त्या फलकावरती. जय माता दी टोंडे टीम आता कुठेतरी अडचणीमध्ये आहेत. संघाला सावरत आता फक्त आणि फक्त षटकार, चौकार षटकार तुम्हाला मारायचे आहेत. हो, जिथे शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पंच आमच्या दिशेने वळतायत आणि दर्शवत आहेत की हा चेंडू खराब आहे. पुन्हा एकदा एक चेंडू त्यांना फेकावं लागेल. सज्जय गोलंदाज पुन्हा एकदा समोरच्या दिशेने डीप मध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, गॅप आहे मोठा. धावसंख्येचा नाईट होता. मिळतील 4 रन.
टिपलाय आणि ते फलंदाजाचा संपला खेळ. फलंदाज होते ते मात्र कौस्तुभ पाटीलला परतावं लागेल. बिगड्या डोंगर मात्रे परशुराम पाटील आणि जगनशेठ मात्रे यांच्या वतीने दोन्ही संघांना शुभेच्छा. यावेळी हा चेंडू आपण पाहतोय एकदा अंकित केली जाईल. बॅटकेट होती कदाचित. एकच धाव एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपता 28. एक और डबल से बाद बनने वाले हे नाही. 7 चेंडू मध्ये आता मात्र 49 धावांची गरज आहे. 4 फलंदाज बाद झालेत. बॅटच्या स्लॉट मध्ये लाजवाब पारदर्शक शॉट चेंडू सीमा पार आदिनाच्या बॅट्स मधून षटकार. सात चेंडू 43 धाब्यांची गरज आहे. भरपूर मोठा लक्ष आहे. परंतु पाहूया इथे स्नेहांकितने झेल खूप चांगलं टिपलं आणि गोलंदाजासाठी देखील त्याचीच नियुक्ती करण्यात आली संघाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल स्नेहांकित. टॅपिंग क्रिकेट डायरेक्ट हिट. त्याने हेरला की 43 धावा बनणं अशक्य प्राय हा आव्हान आपण या ठिकाणी पाहतोय. 5 मध्ये 42 औपचारिकता बाकी. दिस मॅच सेव्हनली गॉट मिरेकल. या मॅचला एखादा दैविक चमत्कारच वाचवू शकतो. नो आले त्याच्यावरती मोठे गगनभेदी षटकार आले तर क्रिकेट हा असा केले ज्यामध्ये जर आणि तर आणि ही भविष्यवाणी कोणीच करू शकत नाहीये. 5-42 चा समीकरण. सज्जद गोलंदाज आधी आहे स्ट्राइक एंडला. बॅटची कडा. यस फलंदाज बाद. क्या बाद है. मंगेश कायकर ऑन फायर. फलंदाज बाद. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांचा प्रेक्षक वर्गांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. विनर टू विनर मॅच होणार आहे. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू समोरच्या दिशेने डीप मध्ये लॉंग ऑफला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहिला. सिंगल. फक्त औपचारिकता बाकी आहे. मॅच मध्ये मजा राहिलेली नाही कारण एकतर्फा सामना पूर्णपणे झुकलाय. GCC 11 एकटबारा टीमच्या बाजूनं. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 41 धावा फक्त. फटका तर फसला. क्षेत्ररक्षक दूरवरनं चालल्यात. चेंडू पर्यंत पोहोचत नाही पण तो बॅकअप मध्ये साईल आहेत. अतिशय चांगली मोठी दमदार स्पर्धा. रायगडातील नामाची आणि एक सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवत आहात. सर्व प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. जेवणाची उत्तम सोय. आज मेगा संडे. नॉनव्हेज जेवणाची सोय नक्कीच आहे. स्टेजच्या पार्टी. तर सर्वांनी या भोजनाचा आस्वाद आपण जरूर घ्यायचा आहे.
बॅटची कडा विकेटच्या पाठी चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा बॉल आहे. स्नेहांकितने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. नेक्स्ट बॉल, अंतिम बॉल समोरच्या दिशेने गेलता डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे नारायण शेठ म्हात्रे यांचे ते बंधू आहेत. खऱ्या अर्थाने आता त्यांच्या नावाची चर्चा झाली. त्यांच्या समवेत वामन शेठ म्हात्रे म्हणजे एक दिलदार व्यक्तिमत्व.